जुन्नर तालुक्यात बिबट्यांची दहशत हा काही नवीन मुद्दा राहिलेला नाही। बिबट्यांच्या दहशतीपासून मुक्त कसं व्हायचं, कोण करणार हा खरा मुद्दा आहे। यापूर्वी बिबटे एकटे यायचे, कुत्री खायचे, बकरांवर हल्ले करायचे, मात्र आता बिबट्यांचे मानवी हल्ले वाढत चाललेले आहेत। काल पिंपरखेड या ठिकाणी संतप्त शेतकरी व गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करून उपवन संरक्षक जुन्नर विभाग प्रशांत खाडे व इतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून हाच प्रश्न विचारला की आमचं भय कधी संपेल। अर्थातच वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे याचं निश्चित उत्तर नव्हतं। माद्यांची प्रजनन क्षमता वाढल्यामुळे आता वर्षाला 4-4, 5-5 बछडे त्या जन्माला घालू लागले आहेत। त्यामुळेच हे बछडे मोठे झाल्यानंतरही टोळीने फिरताना दिसतात आणि त्यांची दहशत अजूनच वाढत चाललेली आहे। बिबट्यांची संख्या वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे येथील पोषक वातावरण आहे। सहज मिळणारे भक्ष्य, पिण्यासाठी उपलब्ध होणारे पाणी आणि लपण्यासाठी उसासारखी सुरक्षित जागा, यामुळे बिबट्यांचे प्रजनन क्षमता वाढत चाललेली आहे। एका वेळी 4-4 बछड्यांना जन्म देत असल्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात या बिबट्यांची संख्या वाढू लागली असून कुत्री मांजरं कमी आणि बिबटे जास्त अशी परिस्थिती जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यांमध्ये झालेली आहे। आता ऊस बिबट्या अशी नवीनच प्रजाती यातून उत्पन्न झाल्याचे निदर्शनास येत आहे। याचा दुष्परिणाम नागरिकांना, शेतकऱ्यांना व लहान मुलांना भोगावा लागत आहे। मांजरवाडी येथील स्वामीनगरमधील शेतकरी शरद रघुनाथ मुळे यांच्या घराच्या ओट्यावर बुधवारी रात्री 11:30च्या सुमारास एकाच वेळी 5 बिबटे वावरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये निदर्शनास आले आहे। यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वन विभागाने या परिसरातील बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे।